नगर विकास विभाग की विभागीय सह आयुक्त संघमित्रा ढोके को पिछले 2 वर्षों से पदोन्नति नहीं मिली है। उनके पूरे सेवा काल में एक भी भ्रष्टाचार का आरोप नहीं है, फिर भी उन्हें पदोन्नति से वंचित रखा गया है। इससे पहले कास्ट ट्राइब संगठन की ओर से आमरण अनशन का इशारा दिया गया था, लेकिन अब ढोके ने सीधे आत्मदहन का अल्टिमेटम दे दिया है। माझ्या संपूर्ण नोकरीच्या आयुष्यामध्ये माझ्यावर अशी कुठलीही कारवाई नाही आणि असा कुठलाही अतिरिक्त पैसा मी कधीही कमावला नाही। शासकीय नोकरी ही समाजसेवा तसेच देशसेवा संधी साधून आपले कर्तव्य पार पाडावे असं नुकतंच विधान हे गडकरी यांचं वक्तव्य आहे आणि या वाक्याला धरून काही वर्षापासून एक कर्तव्य आणि एक प्रमुख नेतृत्व महिला ज्यांनी प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं अशा त्या महिला आज नगरपालिका प्रशासनामध्ये कार्यरत आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांचं जे प्रमोशन आहे दिव्यांग अल्पदृष्टी विभागामध्ये एक विभाग असतो त्यामध्ये त्यांचं प्रमोशन असतं, परंतु त्यांचं प्रमोशन कशा प्रकारचं डावलण्यात आलं आहे त्या सांगा। सर, माझं नाव संघमित्रा मनुष्य ढोके, मी सहाय्यक आयुक्त गट या पदावर रेग्युलर कार्यरत आहे आणि माझ्याकडे विभागीय सहआयुक्त नगरपालिका प्रशासन या पदाचा कार्यभार आहे। या अगोदर तुम्ही शासनाला तुम्ही आमरण उपोषणाचा कास्ट ट्राइब संघटनेच्या माध्यमातून एक इशारा दिला होता, परंतु ते स्थगिती करण्यात आलं होतं, परंतु आता तुमची भूमिका काय? मला माननीय अशोक लक्कर साहेब यांचं 11 जुलै 2025ला पत्र आलं आणि त्यांनी म्हटलं की प्रमोशनची कारवाई सुरू आहे, आम्ही लवकरच प्रमोशन करू आणि त्यांच्या ह्या मागणीला आपण मान देऊन माझं जे म्हणजे आजपासून 14/7/2025 पासून जे मी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्यांनी कारवाई सुरू आहे असं म्हटल्यामुळे आपण जे आमरण उपोषण आहे ते स्थगित केलं आहे आणि ते 21/7/2025 पासून म्हणजे पुढच्या सोमवारपासून आपण सुरू करणार आहोत। या अंतर्गत तुम्ही जे प्रामाणिकपणे शासनामध्ये काम केलं आणि करत आहात, तुमच्यावर काय ACBची विभागीय चौकशी लावण्यात ती खोटी आहे की खरी आहे? सर, ती पूर्णतः खोटी आहे, कारण त्यांचं म्हणणं आहे की ते आमचं कॉपी पेस्ट झालेलं आहे। त्यांना वेळोवेळी विचारणा केली, त्यांनी सांगितले की कॉपी पेस्ट झालेलं आहे। माझ्या संपूर्ण नोकरीच्या आयुष्यामध्ये माझ्यावर अशी कुठलीही कारवाई नाही आणि असा कुठलाही अतिरिक्त पैसा मी कधीही कमावला नाही। मी शासकीय सेवा ही एक जनसेवा म्हणून केलेली आहे आणि ही करत असताना जनतेचं हित हेच मी माझ्या सेवेमध्ये बघितलेलं आहे। मी सावनेर नगर परिषदेला कार्यरत असताना माझ्या आधीच्या काळामधला एक तक्रार होती, ती लोकायुक्ताकडे गेली आणि त्या आधीचा कालावधी माझ्या काळामध्ये दाखवून तिथे एक DE स्टार्ट केली आणि त्या DEचं उत्तर देताना जेव्हा मग मी त्यांना सांगितलं की माझ्या कालावधीमधलीच नाही, तेव्हा आमचे प्रधान सचिव पाठक सर होते, त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या DEमधून मला त्यांनी वगळल्यानंतर मग मी जेव्हा शासनाकडे पत्रव्यवहार केला की मला जे 11/3/2022च्या DPCनुसार जी 18/4/2022ला सर्व मुख्याधिकाऱ्यांच्या पदोन्नती झाल्या ती मला सुद्धा देण्यात यावी, ती मागणी करत असताना त्यांनी मला 25/7/2023ला म्हणजे 1 वर्षानंतर प्रमोशन दिलं आणि ते देताना सुद्धा त्यांनी मला तदर्थ प्रमोशन दिलं। हा त्यांनी माझ्यावर केलेला दुसरा अन्याय। पहिला म्हणजे ACBची कारवाई दाखवली, दुसरा म्हणजे त्यांनी सावनेरला मी कार्यरत असताना जी घनकचरा व्यवस्थापनाची जी DE स्टार्ट केली ती मी कार्यरत नव्हती तरीसुद्धा माझ्यावर दाखवली। तिसरा म्हणजे मला जे प्रमोशन त्यांनी दिली 25/7/2023ला, जे मला 18/22ला द्यायला पाहिजे होतं ते 25/7/2023ला तदर्थ प्रमोशन देऊन तिसरा अन्याय केला आणि चौथा अन्याय म्हणजे याच कार्यालयामध्ये मी जिथे कार्यरत आहे सहाय्यक आयुक्त गट या पदावर आणि इथे माझ्याकडे चार्ज आहे ॲडिशनल जॉईंट कमिशनरचा, ह्याच कार्यालयामध्ये आत्ता 25/7/2025ला माझ्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्याला माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्या उपायुक्त या पदावर त्यांनी म्हणजे पदस्थापना दिली। हा अजून त्याच्यानंतर माझ्यावर अन्यायाचा कहर आहे, त्यामुळे मला हा आमरण उपोषणाचा पवित्रा घ्यावा लागला। सरकारकडून मला जेव्हा की तुम्ही उपोषण मागं घ्या
म्हणून विचारणा केली, म्हणून मी हे माझं आमरण उपोषण स्थगित केलं आहे आणि 21पासून मी आमरण उपोषण करणार हे त्यांना सांगितलं आहे. परंतु आज रोजी अजून त्या मॅडम जॉईन झाल्या, म्हणजे माझ्यावर अजून हा नंतरचा कहर आहे. जेव्हा की सरकारने मला सांगितलं होतं की आम्ही त्यांना सुट्टीवर पाठवलं आहे, मग सुट्टीवर पाठवलं होतं तर त्यांना अजून त्यांनी इथे डबल जॉईन करायला लावलं की जेव्हा की